जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आपण रामोसगाव इथे पाणी नेण्यासाठी आलतो मित्रांनो। आणि ही पाणी नेण्याची परंपरा कित्येक वर्षापासून आहे मित्रांनो। पहिल्यानी जे आपले पूर्वज लोक होते ते पहिल्यानी भोपळ्यामध्ये पाणी आणायचे आणि आता पण आणतात, पण कालांतराने आता रूढी बदलत चालली मित्रांनो। बघा हे आहेत आपल्यासोबत तोडकर हवामान अंदाज सर। जय शिवराय। तर बघा मित्रांनो, आम्ही सकाळीच 6 वाजता आलतो रामोसगाव इथे गंगेचं पाणी नेण्यासाठी। आणि आजचा लास्ट सोमवार आहे श्रावण महिन्यातला, त्यामुळे आपण रामोसगाव इथे पाणी नेण्यासाठी आलतो मित्रांनो। बघा हे सर आहेत, सरचे मित्र आहेत ढाळगावाचे आणि सर्वजण आम्ही इथं आलो। बघा गंगेला बघा किती भरपूर पाणी आहे आणि नक्कीच सर्वांनी ही परंपरा जपलीच पाहिजे, तरुण पिढीना आताच्या नक्कीच। तर बघा, तर आम्ही मित्रांनो आता पाणी वगैरे घेतलंय। हे बघा इकडं भोपळे त्यांच्या हातामध्ये सरच्या। तर मित्रांनो आम्ही सकाळी 6लाच निघलो होतो घरून, तर आता एक घंट्यामध्ये इथं पोहोचलो। तर आपण आता घराकडे चाललोय। तर बोला सर 2 शब्द। नक्कीच जय शिवराय सगळ्यांना। आणि जे काही गंगाजल आपल्या पवित्र देवस्थानी वाहण्याचा योग आता आमच्या हातून सुद्धा होणार आहे। आणि म्हणजे असे महाराष्ट्राची जी काही परंपरा चालू आहे की ह्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंदिर प्रत्येक स्थळं हे पूजा हवन करून पवित्र केली जातात। आणि जे काय आपल्या मनातील जे काही शंका असतात त्या गंगेमध्ये डुबकी घेऊन ते आपण पूर्णपणे स्वच्छ करू शकतात। जय शिवराय, धन्यवाद। तर मित्रांनो नक्कीच बघा सरांनी सांगितलंय तसं आपण सर्वांनी नक्कीच आपला अनमोल वेळ काढून गंगेचं पाणी नेण्यासाठी नक्कीच रामोसगाव असेल जिथं जिथं ही गंगा जाते तिथून जर आलं तर नक्कीच त्याचं पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। कारण पहिले जे आपले पूर्वज लोक होते पहिल्यांनी पायी चालून पाणी आणायचे आणि आता तर सुविधा झालेल्या आहेत, गाड्या असेल मोटरसायकली असेल। त्यामुळे मला सर्वांना परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो की आपण सर्वांनी नक्कीच गंगेचं पाणी श्रावण सोमवार असेल त्याच्यानंतर श्रावण सोमवारामध्ये नेणे गरजेचं आहे। कारण आपले जे घरी गावातील देव वगैरे असतात तिथं अगोदर देवाला पाणी वाहतात आणि नंतर आपल्या घरी जातात। तर नक्कीच तर चला मित्रांनो, जय शिवराय। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।